द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज दारव्हा नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा यामध्ये आपण पाहतो आहे दारव्हा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील भाऊ चिरडे आपल्यासोबत उपस्थित आहे. आज या नगर परिषदेमध्ये दारव्हा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि इतर सर्व नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला आणि पदग्रहण केलं आणि यामध्ये संपूर्ण हा सोहळा उत्कर्षामध्ये आणि उल्हासामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला. आणि प्रत्यक्ष आपण नगराध्यक्ष साहेब सुनील भाऊ चिरडे यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्यासोबत उपस्थित आहोत. भाऊ, आपण पाहतो आहे एकूणच निवडणुकीपासून तर आजच्या दिवसापर्यंत संपूर्ण हर्ष उल्हासामध्ये सर्व दिवस गेले आणि आज जर मुख्य दिवस पाहिला तर आपण पदग्रहण सोहळा संपन्न केला, पद स्वीकारलेलं आहे दारव्हा नगर परिषदेचं. तर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे, काय मनातल्या भावना? सर्वप्रथम दारव्याच्या संपूर्ण जनतेचा आभारी आहो की ज्यांनी मला या खुर्चीवर आज बसवलं. आमचे मुख्य नेते माननीय श्री संजय भाऊ राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा, यांच्या आशीर्वादानं आज मला नगराध्यक्ष या पदावर बसायला भेटत आहे. आणि 12 नगरसेवक आमचे शिवसेना पक्षाचे आहे, एक मी अध्यक्ष आहे आणि एक आम्हाला समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमच्याजवळ 13 नगरसेवक झाले आणि दारव्याचा कोणत्याही प्रकारचा विकास करासाठी आता आम्हाला अडथळा येणार नाही आणि कोणतेही काम दारव्यातले थांबणार नाही. निश्चितच आपण पाहतो आहे आपले 12 नगरसेवक आणि आपण सांगितल्याप्रमाणे एक समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने सुद्धा आपल्या सोबत आलेले आहे. आणि एकूणच आता हा दारव्हा नगर परिषदेचा म्हणजेच दारव्हा शहराचा विकास कुठेही थांबणार नाही असं आपण सांगितलेलं आहे. तर या क्षणी मी तुम्हाला आणखी एक विचारू इच्छितो की एकूणच दारव्हा नगर परिषद आणि दारव्हा शहराचा विकास तर आधी झालेलाच आहे, पण यापुढे राहिलेला विकास त्याविषयी काय सांगाल? त्याचं विजन आपण काही ठरवलं का, याविषयी सांगा. आम्ही ज्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस प्रचार केला दारव्यात, आमचे नेते माननीय संजय भाऊ राठोड साहेब यांनी जे लोकांना सांगितलं की DPR म्हणजे विकास आराखडा करून दारव्याचा विकास करायचा आहे. आता आम्ही ज्यावेळेस आता 13 तारखेला आमची सभा व्हायची, उपाध्यक्ष आणि कॉप्शनच्या मेंबरची मीटिंग आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात आम्ही एक मीटिंग लावू. त्या मीटिंगमध्ये सर्वप्रथम आमचा ठराव राहील. त्या ठरावामध्ये आम्ही DPR पास करून घेऊ आणि DPR पास करून ते आम्ही एका संस्थेला देऊन दारव्याचा DPR करून दारव्यात कुठे काय पाहिजे, पाणी व्यवस्था, नाली, रोड, गार्डन, झाड, हे पूर्ण DPR नुसार आम्ही घेऊ. त्यानंतर दारव्याच्या जनतेचा आम्ही सल्ला घेऊ. दारव्याच्या जनतेला विचारपूस करून त्याच्यात काही सुधारणा आणखी करू शकतो का, आणखी जे काही तज्ज्ञ लोक आहेत दारव्याच्या तज्ज्ञाचा आम्ही सल्ला घेऊ. या सल्ल्यानुसार दारव्याचा 100% आम्ही विकास करू. तर आपण पाहतो आहे जनतेमध्ये सुद्धा आजच्या दिनी हर्ष आणि उल्हास भरलेला आहे आणि एक भरभक्कम व्यक्तिमत्व दारव्हा नगर परिषदेला मिळालेलं आहे. एकूणच दारव्हा शहराचा नक्कीच विकास होईल अशी आशासुद्धा जनतेमध्ये पसरलेली आहे. भाऊ, आपण आमच्याशी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील भाऊ चिरडे यांनी आज दारव्हा नगर परिषद नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि सर्वत्र हर्ष आणि उल्हास चालू आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.